प्रत्येकाने स्वतःला परिपूर्णतेने स्वीकारायला शिकणं, प्रत्येकाने स्वतःमध्ये परिपूर्णता अनुभवणं, प्रत्येकाने स्वतःमध्ये ईश्वराचा अनुभव घेणं, प्रत्येकाने स्वतःमध्ये शांती, सुख, स्थिरता, समाधान, सार्थकतेचा अनुभव घेणं, तृप्तीचा अनुभव घेणं, तेही वस्तू, पदार्थ, प्राप्ती याच्या व्यतिरिक्त शक्य आहे का? होय, हे शक्य आहे. आणि हे जेव्हा समजतं तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करून स्वतःचं जीवन जाणून आपण जिंकलेलो असतो. अध्यात्मामध्ये आत्मज्ञान म्हणजे काही दुसरं काहीतरी प्राप्ती नाहीये. इथं स्वतःच स्वतःच्या परिपूर्णतेची प्राप्ती आहे. ही संपूर्णतेची, संपूर्ण जीवनाचीच प्राप्ती आहे. म्हणून नेहमी म्हटलं जातं, आधी जगायला नीट शिकणं गरजेचं आहे. वास्तविकरित्या खरं जगणं कसं आहे हे नीट समजलं, त्या दृष्टीने प्रयत्न केले, सातत्यता ठेवली, साधना केली, तर सगळं शक्य आहे. सगळा जप, तप, साधना आणि साधनेचे मार्ग हे जीवनाच्या परिपूर्णतेलाच प्राप्त करण्याचे मार्ग आहे. हे स्वतःवरच प्रेम आहे, जे परिपूर्णतेमध्ये अभिव्यक्त होऊ इच्छितं.